सकाळपासूनचा मी ब्लॉग घेतलेला आहे, न मिस करता नक्की माझा ब्लॉग बघा तुम्ही. तर चला, आज खूप काम आहे. वैशूच्या घरी जायचं, पुऱ्या करायला, लग्नाला पण जायचे. आधी पहिले आता बेसिंग घासून घेणार. हे बेसिंग बघा कसं येतं, नकली. हे असं असतंय भाड्याच्या घरात, सोसायटीच्या घरामध्ये कुठली काही सोय नाही, काही नाही. पण मग आपल्याला स्वच्छताचं ठेवाच लागते ना, कसं आहे असलं तर. आधी पहिले बेसिंग घासून घेऊ. रोज बेसिंग घासावं लागतं. त्याच्यानंतर टॉयलेट घासू. त्याच्यानंतर कपड्याचा ढीग पडलाय ते धुवून टाकू. मग बाकी नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात. त्या मुलीच्या इकडं भांडे होस तर, झाडू फडची होस तर, मग माझ्या इकडे असे कामं राहते. तर बेसिंग घासायची, कपडे धुवायचे, त्याच्यानंतर संडास बाथरूम घासून घ्यायचा. तर मैत्रिणींनो बघा, आता हिनं पांढरी फडची टाकलेली खूप काळी पडून जाते. बोरिंगचं पाणी असल्यामुळं अजूनच क्षार असतो ना, तर पाण्यामुळे जास्तच खराब होती. आणि आमच्या दुकानामुळं कसं पाय घाण येते. तर तेला तुलाचे किराणा दुकानातनं खूप कपडे पण घाण होते. तर आत्र्या पांघराचे पण लय घाण होते. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, माझी आज सकाळची सुरुवात अशी आहे कामाची. तिला सांगावं लागतं बाई, इथं पुस तिथं पुस. मग कसं आपण सांगून दिलं का मग पुशी ती जराशी. तर चला, तिची पुढची पुसूस तर मी कपडे पण धुवून टाकते. इकडं फिल्टरचं पाणी काढून घेते डोकं धुवायला. मी बोरच्या पाण्याने डोकं धुत नाही. कपडे झाले धुवून. माझ्याकडे कपड्याची मशीन आहे, पण मी मशीनमध्ये धुत नाही. चहा करायचा मैत्रिणीने. आता कपडे धुवून टाकले, सुकायला ठेवले. पाणी निचरूस तर ना म्हटलं चहा करून पिऊ. दूध पिशवी नाही आहे, तर आमच्या बाबांना खाली ना दूध पिशवी घेऊन या. त्या फोन केला, म्हटलं दूध पिशवी घेऊन या. तर चला आता आपण खाली ना दूध पिशवी आणणार आहे. कुठं चालले आता? चालेल सर, गेले तिकडे गावाला गेले? गावाला आले का? हां हां का, बरं. चला मैत्रिणी, हे बघा दूध पिशवी आणि चिपकणे तूप दिलं. त्याला ते जिमला लागतं ना. तर चला ठीक आहे. ते दाव्याला गेले होते सकाळी सकाळी, दाव्यावरून जाऊन आले. लिफ्ट चालू असली का काही वाटत नाही खालीवर यायला. आता आधी काय करते, दूध गरम करायला ठेवते मैत्रिणींना. कारण आज खूप उशीर झाला, कपडे जास्त होते. मला जवळजवळ 1 घंटा लागला कपडे धुवायला. आणि मग आता दूध गरम झाला का चहा करून पिते. इकडं मी पाणी परत अजून काढून घेते डोकं धुवायला. मी ना त्या दिवशीनं डोकं धुतलं होतं परवा, पण तेल निघालं नव्हतं माझ्या डोक्याचं ना. तर मग तेलकट वाटायला लागले पुढं. तर माझं लग्नाला बी जायचं आहे, तिथं वैशूच्या घरी पण जायचं. चहा करायला पातेलं घेतलं. तर बघा, माझ्याकडे कामाला येते भांड्याला पोरगी. बघा तिथं पातेलं कसं घासले, बघू शकता तुम्ही. बघा आता काय करणार, विलाज नाही आहे. विलाज नसल्यामुळं हे असं लावावं लागायला. आता असं भांडे घासले. आणि हे पण पातेलं बघा, हे कडीनं नसरतीनं बघा. हे असं नव्हतं माझं भांडे पहिले माझ्याकडे, मी स्वतः घासायची ना. तर तिने बघा कसं करून ठेवले, लाल लाल सऱ्याकडे ना. आता हे दोन्ही बघा. आता तुम्हीच सांगा मला काय करणार आहे. मला ना पण याचे भांडेच आवडत नाही, तुम्हाला काय सांगू, पण विलाज नाही आहे म्हणून मला लावावं लागली आहे कामाला पोरगी. तर मग आता आडाहरीन काढवायचं. बघा आता एक सर लाल 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 ते चहाचंच बसलेलं होतं. तर ते तसंच आता मी घासलं असं. मला ना भांडी अजिबात कोणाच्या हातची आवडत नाही आहे. आता तुम्हाला काय सांगू, पण मला वैना झालं एवढे काम आहे ना, त्याच्यामुळे वैना झाले. आता हे पातेलं ना, हे बघा, हे बघा, तर हे पातेलं मी आता असंच ठेवते, उद्या तिला दाखवते. तर चला ठीक आहे, आता चहा करून घेते आधी. रात्री ना तिथं आमच्या इथं रात्री हळद होती सम्राटमध्ये, तिथे काही मी व्हिडिओ घेतले नाही. मुसलमानाची घरची, तर त्यांनी नाही बघा मला हळद लावली होती. तर चला, मला ना काय सांगा, कुठलं कोणाच्याच हातचं काम आवडत नाही मैत्रिणींना. पण मग आता आडाहरीन काढवायची पायधरी आवडून घ्यावं लागायला लागले. तर काम असं झालं पाहिजे, मला असं वाटतंय की त्या कामावर याची नजर नाही हटली पाहिजे. भांडे म्हणा, फरची म्हणा, सगळं म्हणा. पण मग आता काय करणार, इलाज नाही आहे. माझ्याकडे एक मुलगा यायचा, दुकानात कामाला यायचा. तर त्याला घरकाम करायची सवय होती. त्याच्या बहिणीकडे राहायचा तो ना, तर घरातले भांडे बिंडे सगळे करायचा. तर ते ना मग दुकानात कामाला होता ना, मग मी त्याला घरी बोलवायची मला मदत करू लागायला. तुम्हाला मी सांगते, असे भांडे घासायचा तो चांगले, असे भांडे घासायचा तो चांगले, की इतके भारी भांडे घासत होता. आपल्या बायाला मागं सारायचा तो, असे भांडे घासायचा. माझ्याकडं किती आतापर्यंत किती बाया झाल्या, पण त्याचे भांडे एवढ्या बायाला त्याने मागं सारलं. मुलगा असून, म्हणजे आता या गोष्टीला झालं 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर एवढा असून ते भांडे इतके छान घासायचा, तुम्हाला मी काय सांगू. मुलगा असून भांडे घासायचं सुद्धा अंगामध्ये हे राहतं, ते असं राहतं. आता काय करणार, जाते मुर्द्या.
मला आवडत नाही, पडची पण आवडत नाही. ती एकदा हात मारून घेते पडचीचा, मी परत 2-4 दिवसातून मला जसं टाईम भेटेल ना तसं मी परत तिच्या मागं मी कपडा घेऊन मी पुसून घेते, तेव्हा मला बरं वाटत आहे. पण मग आता इलाज नाही, जर म्हणाय गेलं काही तर मग कामाची गरज नाही त्यांना, येते नाही, मग त्याच्यामुळे काही बोलायचं नाही, काही नाही, गपचूप असं सहन करून घ्यायचं. आणि ज्याला आवडते त्याला आवडते, ठीक आहे. पण मला तर कोणाच्याच हातचं काम आवडत नाही, कुठलंच काम नाही आवडत. पडची नाही, तुमचे कपडे नाही, मशीन आहे कपड्याला तरी मी कपडे धुत नाही मशीनमध्ये, हाताने धुवून टाकते. 2-3 दिवसाची एकदा जमा करते आणि अंडरपॅन्ट वगैरे ते फक्त ओले कपडे रोज धुवून टाकते. आणि बाकीचे त्यांचे कपडे 2-3 दिवसातून एकदा, माझे कपडे 2-3 दिवसातून, साड्या एकदा 2-4 साड्या झाल्या ना तरी मला काही टेन्शन येत नाही. खळखळा निर्म्यात भिजू घालायचे, छान मस्त हाताने खळाखळा धुवून घ्यायचे. तर चला ठीक आहे, घर आवरायला आले, सगळी घरात घाण झाली, असे कामं टाईम नसल्यामुळं आवरण व्हाय ना, घर काहीच नाही. तर चला ठीक आहे, इकडे चहाला वगैरे कुठली आपण कपाशी धुवून घेऊ लागले, चहा सगळा होतो गेला माझा. चहा घेते आधी मैत्रिणींना. हा, तुम्हाला मला दुसरी गोष्ट सांगायची, हे बघा इथं तवे ना, इतके तवे खराब करून ठेवले होते बघा, हे असं एकूण मी त्याचा व्हिडिओ घेतला नाही, तुम्हाला दाखवला नव्हता. 2 तवे माझ्याकडे, 2 तवे, एक झाला का एक, मग त्याच्यामुळं तर मी नंतर हे सगळं गंजलेलं एवढ्याला थर बसला होता. 3-4 महिन्यापासून येतील ती माझ्याकडे कामाला. तर मग मी ना काय केलं, हे सगळं थर घासून घेतलं आणि तिला सांगितलं असं घासायचं, तरी अजून हे बाई थर चढायला लागला. हे बाई असं काम नसते बाई, चांगलं काम करावं लागते, तेव्हा माणसाला बरं वाटतं. घरात लक्ष्मी थांबते, असं चालू काम केलं का घरात लक्ष्मी थांबत नाही, घरातली लक्ष्मी पळून जाते. तर असे राहतात मैत्रिणीनं कामं, काय करणार आहे आता. नाही आवडलं का घ्यावं लागतं आवडून. कपड्याचं पाणी चांगलं निचरलं, आता बाहेर ना कपडे वाळू घालून देते, वाळू घालायला बी जागा नाही आहे मैत्रिणीनं इथं. मैत्रिणीनं चला आता सूर्यनारायणाला पाणी घालायला वरती जायचं आहे, आणि रोज सूर्यनारायणाला पाणी घातलंच पाहिजे, चांगलं राहतं आहे. मला नाही पाणी घातलं तर करमत नाही. त्याच्यानंतर आज उशीर झाला, चपातीनं आपले काही बाजरी ते चिमण्यानं टाकायला, आणि थोडीशा फेऱ्या पण मारायचे आहे. तर आजचा सकाळपासूनचा मी ब्लॉग घेतलेला आहे, न मिस करता नक्की माझा ब्लॉग बघा तुम्ही. तर चला आता आपण वरती जाऊ. वरती गेल्यावर किती कामं राहतात बघा, म्हणजे आपल्या शरीरासाठी, शरीराच्या फायद्यासाठी मी तुम्हाला सांगते बरं गेलं. तर मैत्रिणींनो, आता पाणी घातलं, सगळं झालं. आता आपल्याला काय करायचे, थोडीशी केस ओले ना, आणि आता 15 मिनटं मला फेऱ्या मारायचे, शरीरासाठी चांगल्या. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, आम्ही ना मेडिक्लेम काढलेली आहे. तर मेडिक्लेमला रोजचं किती पावलं चालावं लागतात की बाई, माझ्या लक्षात नाही राहिले, 5,000 का काय पावलं चालावं लागतात रोजचं. तर ते माझ्याच्याने चालणंच होईना झाले. तर जसं टाईम भेटेल तसं चालते, कधी 1 दिवस चालते, कधी 2 दिवस. तर ते मेडिक्लेमचं असं आहे, आपण जेवढे पावलं चालू ना तर तेवढे आपले ना पुढच्या वर्षी पैसे कट होणार, पहिल्या वर्षी नाही होणार. पहिल्या वर्षी जेवढे भरायचे तेवढे भरावंच लागते. आणि समजा आता आमच्या दोघाची मेडिक्लेम काढलेली आहे, तर 40,000 रुपयाची वर्षाची 40,000 भरायचे. तर मग आम्ही पहिले भरले, आम्ही आता ह्या वर्षी 40,000 भरले. तर ह्या वर्षीपासून आपण पुढच्या वर्षीपर्यंत जेवढे पावलं चालू ना, मग तेवढे त्याच्यात पैसे कमी होणार. आता मी 10,000चे पावलं जर चालले ना, तर माझे 10,000 रुपये कमी होणार त्याच्यामध्ये. मग आम्हाला 30,000 भरावं लागणार. आता माझं हे झालं, त्यांचं काय माहिती, ते तर चालतच नाहीत. तर मग माझे कटतील, म्हणजे माझे समजा त्यांचे 20,000 आणि माझे 20,000. तर मी 10,000 रुपयाची जर पावलं चालले ना, तर मग माझे 10,000 कमी होणार, मग पुढच्या वर्षी मला 10,000 लागणार. तर मग तेवढे पावलं माझ्याच्याने चालणंच होत नाही. तुम्हाला काही सांगू, हे कामं राहतात असे, बघतात ना तुम्ही, आता सकाळपासून बघितलं ना. तर या असे कामं, तर आता 15 मिनटं चालते, जेवढे होतील तेवढे. आणि शरीराला बी चांगलं, आपली चरबी कमी होती चालल्यानं, पोट वगैरे सगळं ते साफ होतं. तर ह्या असं फॉलो करते मी ह्या वयामध्ये, तर केलं पाहिजे. चला ठीक आहे, एवढ्या दिवस खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, इथपर्यंत पोहोचायला मला खूप कष्ट करावं लागले. आता कंप्लीट मी 20 मिनटं चक्कर मारली, 20 मिनटं. तर चला आता जेव्हा इथं ना, त्यांना लग्नाला यायचं होतं, त्यांना विचारते घरात आहे का कशा. हो डॉक्टर का, डॉक्टर काय कुठे हो, बाहेर गेलेले. आलं नाही का? नाही अजून. मग लग्नाला जायचं कधी? 11:30. हा का, इकडून असा तुमचा चेहरा दिसाना झालाय, काळा दिसायला, काळपट असं काळा नाही असं
पाहिलं काय आमचे डॉक्टर काका बघा. बघा बघा. हा हे आमचे डॉक्टर काका आहे. आमच्या 5 वाजल्यावर राहतात हे ना ते बघा स्वतःचं घर घेतलं. आमचं अजून घर वय ना स्वतःचं. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. त्यांचं बघा फर्निचर चालू आहे किती छान घराचं बघा. तर त्यांच्या मिसेसला लग्नाला यायचं होतं ना वयाच्या मम्मीला. आम्ही वयाच्या मम्मीच म्हणत राहते व्हिडिओमध्ये. हे बघा बघा फर्निचर. तर त्या ना आता शाळेत गेलेले शाळेतून येताना खाऊ शिकायला तुम्ही मंदिरात शिकायला गेले काय तुम्हाला असं वाटतं शाळेत गेले म्हणजे ते शिक्षण करायला गेले का नाही. शिक्षण नाही त्या खाऊ शिजवायसाठी बघा फर्निचर किती भारी करताय. तर विचारलं त्यांना तर ते म्हणे नाही इकडं पण चालू आहे फर्निचरचं काम. तर चला ठीक आहे बघू आता निघू लग्नाला. आम्हाला मैत्रिणींना 10 मिनटं कमी आहे 12ला. आता 12 वाजत आले. आतापर्यंत मी वरून आले तसं व्हिडिओ एडिट करीत बसले होते. थोडा व्हिडिओ एडिट झाला अजून राहिला आहे. तर आता जेव्हा आपण लग्नाला जायचं आहे आपल्याला तर आपण आता माझे ब्लाऊज शिवले का बघते. शिवला असेल तर घेऊन येते. ते ब्लाऊज घेऊन येऊन दुकानापाशीच आहे आपल्या. तर चला ठीक आहे आता ब्लाऊज घेऊ असंच जाते आता ह्याचा अवतारात. मग तिथून आले तयार होऊ आपण. तर चला ठीक आहे आता हे पूर्ण माझा सकाळचा संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग राहील. हां आज तुम्हाला मी सांगते अजून वैशूच्या घरी पण जायचं आहे. संध्याकाळी आम्हाला ह्याचं आमंत्रण आलेलं आहे दिवट्यांचं. बघा आता सकाळी इकडं लग्नाचं दुपारी वैशूच्या घरी आणि संध्याकाळी सगळ्यांनाच दिवट्याचं पण आमंत्रण आले. तर आज काही स्वयंपाक करायचा नाही स्वयंपाकाला सुट्टी. तर चला आता पैसे घेतले 180 रुपये. आता मी चालले माझं ब्लाऊज आणायला शिवाय टाकलेलं. आता आपल्याला जायचं लग्नाला तयारी व्हायची. बघा मी कशी आले इकडं पिशासारखेच आले. माझा अवतार बघा कसं झालाय. काय वय झालं असंच राहतं हो काही करावं. सगळं वयाच्या कामातच सगळे कामं झाले पाहिजे. 50 माझी 50 के मी पण 50 वर्षाची. 50 वर्ष तुमचे के किती मी 50 वर्षाची. हॅलो हा रील स्टार आहे तो म्हणतो रील स्टार आहे ती पण तुमच्यासारखी. म्हटलं हो का. हा असं मग मी कशी बोलते छान बोलती. हो का. माझ्या बोलण्यावर वाटतं का मी 50 वर्षाची. हा थांब रे 1 मिनिट ऐकू दे. नाही 1 मिनिट तो मध्ये बोलतो ना. काय झालं बोलण्यावर वय वाटतं माझं. हा मग आवाज जसं जसं वय वाढेल तसं तसं आवाज पण हे येतं ना. म्हातारा आवाज होतो. त्याच्यानंतर असा रट्टा आवाज येतो. काय बोला पटपट बोलत नाही आपण. जेवढं जेवणीमध्ये पटपट फटपट फटपट बोलतो तेवढं आपण बोलू शकत नाही असं. म्हणून मग मी विचारते माझं वय एवढं आहे मी कशी बोलते. शोभा काय टाकाला युट्यूबला. छान बोलते का. ओके ठीक आहे. आता मला जायचं आहे लग्नाला. मी आले माझं ब्लाऊज घ्यायला दुकानात. माझ्या साडीवरचं ब्लाऊज शिवाय टाकलेले. तर मग मला तयार व्हायचं आहे ना आता. तर मग मी आता आले ब्लाऊजवाल्या बाईकडं ब्लाऊज घ्यायला. असं ठेवू फोन. नाही माझ्याकडे ना फोन ठेवू नका. बरं चालेल ठीक आहे मी त्याच्याकडे फोन देते. आहे का कोणी घरात. हा आहे हा बघा मैत्रीण माझं ब्लाऊज आवाज ऐकला त्यांनी बघा. त्यांच्या हातात ब्लाऊजच होतं माझं. तर बघा आता 2 छान शिवले माझे त्यांनी ब्लाऊज. मी ब्लाऊज घ्यायला आले. तर आपण आता इथून ब्लाऊज घेऊ घरी जाऊ तयार होऊ. आता मी ब्लाऊज घालून बघते कसं शिवलंय कसं नाही. मग मी तुम्हाला दाखवते. नको चालेल ठीक आहे. खरं बरं असं दाखवा बरं ब्लाऊज दाखवा. हां बघा मैत्रिणींना ही साडी मला म्हणजे साडी कुठे होती. साडी पिको फॉलला टाकली. दाखवा बरं 1 मिनटं. म्हणजे हे बा ही साडी आहे ना मला वैशूच्या सासूने घेतली. वैशूच्या घरी लग्न आहे ना मैत्रिणींना. आले मी बघा खाली मला घ्यायला कोणतरी पोरगं येते. दीपक पाठवते. आवरलं पटापटा निघाली कारण 1 वाजून गेला आहे. तर चला ठीक आहे आपण निघू आता जाऊ लग्नाच्या ठिकाणी बघू. तर चला बघा मी इथं आले आता लग्नाच्या ठिकाणी. चालू आहे तिकडं काय येतं. सगळ्या बाया आधीच आलेल्या होत्या. मला असंच होतं कुठं पण जायला उशीर होऊन जातं. चला आता इथे बाया बसलेल्या सगळ्या. इथं ना आता सत्कार चालू होते.
तर इथं कसं मैत्रिणी त्यांचं वेगळं राहतं, आपलं वेगळं राहतं. मग आता कसं त्यांच्या ओळखीचे पाळखीचे सत्कार वगैरे चालू होते इथं. मग आम्ही थोडंसं बसून घेतलं. मग म्हटलं आता त्यांच्या त्या मुलीची आई कुठे बघत होते, त्या भेटू म्हटलं त्यांना पण भेटून घेऊ. आणि ते लग्न कसं लांबचं होतं ना, तर ते लोकांना जेवायला बसले आधी. मग आम्हाला थोडा उशीरच झाला. तर चला ठीक आहे, आता त्यांचा ते निखा वगैरे काय बघा रे, जेवायला बसले. आलं का जेवण? हा का? चला मी येते आता, मला वैशूच्या घरी जायचंय. अजून पुढे आहे वैशूच्या घरी. आता इथं जावायला घ्यायला बोलवते, पण त्यांच्या संग असंच जाते आता निघून. तर चला मी निघाले. पण निघता मला नंतर आठवण आली. म्हटलं ह्यांना नसरे ते नवरीला भांडे कुंडे दिलेले दाखवू. तर बघा हे कपाट बिपाट खूप मोठं दिलं आणि खूप चांगल्यातलं दिलं. मैत्रिणींना बघू शकता तुम्ही. तर चला ठीक आहे, आता आपण निघू. अगं बाई ती का बरं नेसली पडू नये म्हणून इकडून तिकडून पाट्या आणायच्या म्हणून खोजून घेतली. चिमणी दाखवा. नाही जाऊ द्या काय होत्या चिमणी बाई माझ्या मम्मीची चिमणी म्हणा. आधी ना मग मला वैशूनं चहा वगैरे ठेवला. मी जराशी बसले तिकडे पाठीमागं. तिकडे पुऱ्या तळून झालेल्या होत्या. मग आले इथं जराशी हात लावला. जनार्दन स्वामींच्या आरतीला उभे तू काय का रुक्मिणी आरतीला उभे तू का. मला उशीर झाला होता. सगळ्या आलेल्या होत्या पाहुण्या. कुठून आणले का द्राक्ष? चला मैत्रिणी निघालो आता. झाल्या पुऱ्या वगैरे. आता मी पण निघाले घरी. परत आम्हाला संध्याकाळी ड्युटी आहे तिथं दुकानावरती. नाही करू एक पॉवर पाठीमागं त्यांनी काय काढला तुमचा नाही घेतला. आम्ही आलो बघा इकडं. टमाटे लावलेले त्यांचे. तर मग लहान बाई म्हणे चला आपण टमाटे बघू किती झाले, मोठे कसे झाले. तर चला ठीक आहे मैत्रिणी, तुम्हाला मी अजून द्राक्षे दाखवते मोठे मोठे. तुम्ही बागडे भरा कधी येणार आहे गावात? उद्या मी उद्या येते का परवा तिथे सांग. मग तिकडं आल्यावर मला फोन. गाणं म्हणून कोण आलं तसं लई केला यार बहिणीला गाणी म्हणून बरा फिरून आणलं तरी त्या मलाच गाणं म्हणायला शिक्षण झालं पाहिजे आता हे सगळं हातात न्यायचं. आणि चला आता मी ना फ्रीज भरून देणार. मला नाही ऊन थोडंसं तापायला लागलं आहे. सकाळपासून मी बाहेर आहे आणि आज दुकानाकडं अजिबात लक्ष नाही. तर मैत्रिणींनो चला 9:30 वाजता घरी आले. आता काही स्वयंपाक करायचा नाही. आम्हाला तिघांना पण आमच्या दुकानाच्या पाठीमागं आमंत्रण होतं ड्युट्याचं. पण मग मी तर काही गेले नाही, कारण मी वैशूच्या घरूनच जेवण वगैरे करून आलेले होते. तर दीपक आणि ते दोघंजण ड्युटीला जेवायला जातील. मी दुकानातून आले घरी, दुकान वाढून नंतर जातील ते. चला ठीक आहे मैत्रिणींनो, आजचा पूर्ण दिवस बाहेरच गेला. आज दिवसभर स्वयंपाक नाही केला.
तर व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. मैत्रिणी एवढ्यात माझे व्हिडिओ बरोबर येईनात, रोज व्हिडिओ येईनात. तर ते काय येईनात, मला कधी वेळ भेटायला आहे तर कधी नाही भेटायला आहे व्हिडिओ एडिट करायला. आणि कधी व्हिडिओ एडिट करून जर टाकला ना तर ते 2-2, 3-3 दिवस व्हिडिओच पडा ना. काय झालं